मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558। मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची दुसरी कुठेही शाखा नाही। मी स्वतः मार्गदर्शन करतो, इतर माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही। दैनिक देशदूत जळगाव, धुळे, नंदुरबार आवृत्ती, तरुण भारत जळगाव, साईमत जळगाव या 3 दैनिकातून दैनिक भविष्य माझं प्रसारित होते। देशदूतमध्ये मी 20 ते 22 वर्ष लोकांच्या समस्या विनामूल्य सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता। एक पूर्ण वर्तमानपत्राचं स्फूल कागद इतक्या लोकांची पत्र येत होती आणि समस्या मी विनामूल्य सोडवत होतो। काही कारणाने माझ्याकडून नव्हे तर त्यांच्या तथाकथित मंडळाकडून आर्थिक कारणास्तव ते सदर बंद आहे। त्याच्याऐवजी साईमत जळगाव दर रविवारी प्रश्न समस्या मार्गदर्शन आमचे असते। दिवाळी अंकात वर्ष भविष्य, व्यापारविषयक भविष्य बहुतांश प्रसिद्ध होईल असं मानूया आपण। आम्ही अनेकांना दिलेलं आहे। देशदूतमध्ये दरवर्षी 1 जानेवारी 2027 पासून पूर्ण वर्षाचं भविष्य आम्ही देत असतो। व्यापारविषयक माझा अभ्यास 55 वर्ष झाले आहे। दिशावर व्यापार पुणे यांच्या दैनिकात मी नेहमी लिहित असतो। आता आपण व्हिडिओच्या माध्यमातूनही देण्याचा प्रयत्न करीत असतो, पण काही कारणास्तव काही वेळेला दिलं जात नाही। कारण कुठलंही व्हिडिओ करत असताना अभ्यासाची जरुरी असते। त्यामुळे दिवाळी अंकाच्या लेखनामुळे व्हिडिओच्या कार्याला सुद्धा गती कमी आलेली आहे। तरी पण आज आपण बाजारभावाची तेजीमंदी घेणार आहोत। ऑगस्ट महिन्याची, ऑगस्ट सुरू झालेला आहे। मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया। लीलाधर सोनवणे नेहमी मला पूर्वसूचनाही देतात आणि एखाद वेळेस स्वर्गीय निर्मलाबाई बोरकरांना अभिवादन करताना विसरलो तर मला स्मरण पण करून देत असतात। विसरणं मात्र क्षम्य नाही, हे पण तितकंच खरं आहे। आमच्याबद्दल, आमच्या घराण्याबद्दल पुष्कळांना जी आत्मीयता आहे त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो। लाखो कोट्यावधी कोटी आशीर्वाद पण देत असतो। माझी मतं आवडतील त्यांनाच नाही, पण ज्यांना नावडतील किंवा काही विषय आवडतात, काही विषय नावडतात, नाही आवडत, काही चर्चा करतात, काहींची श्रद्धा असते, काहींची नसते, काहींना एखादा विषय आवडत नाही, बाकीचे विषय आवडतात। काही वेळेला शंकराचार्याकडून नवीन आम्हाला माहिती मिळते किंवा ज्योतिष महासंघाकडून आम्हाला काही तात्कालिक जे मार्गदर्शन होते त्याच्यानुसार आम्ही व्हिडिओ माध्यमातून म्हणा
लेखन माध्यमातून बदलसुद्धा करून घेत असतो. कारण त्यावेळेला जे मार्गदर्शन करतात ते मोठी व्यक्ती असतात आणि त्यांचं संघटन मोठं असते आणि म्हणून त्यांचा मान सन्मान आम्हाला राखावा लागतो. प्रमाण म्हणून आणि प्रणाम आमचा असतो. आज आपण ऑगस्ट महिन्याचं तेजीमंदी घेणार आहोत. व्हिडिओ क्रमांक 628 रात्रीचे 10 वाजता आहे. वार गुरुवार आहे. आजची तारीख 6 ऑगस्ट 2026 आहे. उद्यापासून आपण भावताव घेत आहोत. भविष्यात तेजीमंदीची संभावना काय असते ते बघत आहोत. आता बाजारभाव विविध जिन्नस सोने चांदी म्हणा, गहू ज्वारी म्हणा किंवा इतर म्हणा, तर ज्योतिषशास्त्रामध्ये यांचा ग्रहाचे संबंध लावलेला आहे. चा कारकग्रह सूर्य आणि गुरु आहे. चांदीचा कारकग्रह, पांढऱ्या वस्तूचा कारकग्रह बुध आणि शुक्र आहे. शुक्र पाण्याचा ग्रह आहे. मंगळ अग्नीचा ग्रह आहे. मंगळ तांब्याचा ग्रह आहे. शनी लोखंडाचा ग्रह आहे. शनी विरक्त भावाचा कारकग्रह आहे. पेट्रोल डिझेल पंपधारक, तेलबिया, तैलीय पदार्थ, फरसाण, शेव, चिवडा गुरु शनीच्या माध्यमात येतो. बुध हा फळांचा कारकग्रह आहे. फुटवेअरचा कारकग्रह म्हणजे चपला, जोडे, चामड्याचा कारकग्रह, फळांचा कारकग्रह पण आहे. विद्येचा, स्टेशनरीचा कारकग्रह पण आहे. रवी इलेक्ट्रिकचा कारकग्रह आहे. राजकारणाचा कारकग्रह आहे. गव्हाचा कारकग्रह आहे. सुवर्णाचा कारकग्रह आहे. ज्वारी ही चंद्राच्या योगात येते. मूग डाळ बुध आणि गुरुच्या सान्निध्यात येते. उडीद हे शनीच्या योगात येतात. चना डाळ, मूग डाळ गुरुच्या प्रभावाखाली असतात असं ज्योतिषशास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे. त्या अनुसारानं कधी उंचीचे, कधी वक्री, कधी मार्गी, कधी स्तंभित. नक्षत्राच्या योगात पण तेजीमंदी बघावी लागते. वारात पण बघावी लागते. शुक्ल कृष्ण पक्ष पण बघावा लागतो. ग्रहण असतात त्याचा पण विचार करावा लागतो. मी देशदूतमधून जवळजवळ 8 ते 10 वर्ष पावसाची भविष्यवाणी करत होतो, लिहित होतो आणि तंतोतंत खरी ठरत होती. आजही आपण वर्तमानपत्र उलगडून पाहिले तर त्याची सत्यता पटेल. राम मंदिर केव्हा होईल याची 1 वर्ष 2 वर्ष अगोदर मी भविष्यवाणी केली होती. भारत पाकिस्तान युद्ध आता सुरू झालं होतं. मध्यंतरी तरुण भारतांनी माझी मुलाखत घेतली होती चव्हाण साहेबांनी. सर्वांनी तिसरं महायुद्ध घोषित केलं होतं ज्योतिषांनी. आणि पाकव्याप्त काश्मीर आपल्याला मिळेल असं सांगितलं होतं. अनेक ज्योतिषांचं त्यावेळेला होतं. परंतु देशभरातून मी एकटाच होतो की हे फुसके फटाकेचे बार आहे, यांना विझवण्याचं कामही करावं लागणार नाही असे माझे शब्द होते. आणि 25 तारखेला युद्धबंदी होईल, म्हणजे युद्ध समाप्त होईल. आपण यूट्यूब चॅनल तरुण भारत याला सर्च करून आजही बघू शकता. अशा योगामध्ये असत असताना काही भविष्यात चुकत असलं, डॉक्टर चुकतात, वकील चुकतात, कारागीर चुकतो, माणसं चुकतात, वाट चुकीची धरली जाते, डॉक्टरही चुकतात. पण ग्रह चुकत नाही, शास्त्र चुकत नाही, आपण चुकतो.
परंतु काही परिस्थिती अशी असते की खोटे नाटे करून जे ज्योतिषशास्त्राला प्रमाणभूत आहे त्याच्या विरुद्ध घटना घडतात. त्याच्यामागे लबाडी असते. हे तितकंच खरं आहे. म्हणून याचा सारासार विचार आपण करायला पाहिजे. असो, आपण 7 ऑगस्टचं बघणार आहोत. सोने चांदी तेजी मंदीचे खेळ सुरू राहतील. उडीद, तीळ, शेंगदाणा, शेंगफल्ली, तेल, कापूस, रुई, सूत, तेजी मंदी, पावसाची हजेरी. 8 तारखेला धान्य बाजारात तेजीचे योग आहे. सरकारच्या मनामध्ये काहीतरी आहे. हस्तक्षेप व्यापारी क्षेत्रात करावा असे विचार चालू असावे असं ग्रहयोग संकेत देत आहे. पाऊस भरपूर आहे. 9 तारखेला सर्व बाजारात तेजी राहणार आहे. सोने, चांदी, सरसू, मोहरी, गूळ, शेंग, तेल, मिरेसुद्धा तेजीत राहतील. मसाल्याचे पदार्थात तेजी. दिनांक 10 ऑगस्ट सोने चांदी तेजीकडे भाव सरकणार आहे. मीठ, डाळी, तांदूळ, गूळ, जिरे, तीळ सामान्य भाव राहतील. दिनांक 11 ऑगस्टला सर्व वस्तू धारणा तेजीची पण मंदी अंतर्गत राहणार आहे. 12 ऑगस्ट हरभरा तेजी, तीळ, एरंडी, रुई, कापूस, गहू, ज्वारी, सोयाबीन, गूळ, साखर, तूप तेजी आणि चांदीत मात्र मंदी. 13 तारीख सोने, चांदी, पितळ, रुई, कापूस, गहू, मूग मंदी, सूत मंदी. 14 तारखेला गहू धान्य बाजारात, गूळ, खांडसरी, साखर, तेल तेजीत, तांदूळ मंदी, उडीद, हरभरा मंदी, कापसात मोठी मंदी. 15 तारखेला गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येईल आणि वादळवारे सुरू राहतील. तीळ, उडीद, शेंग, सरसू, मोहरी, गूळ, साखर, मूग, बटाटे, कांदा तेजी. 16 तारखेला धान्य बाजारात तेजी राहणार आहे. 17 ऑगस्टला ज्वारी, गहू, मका, बाजरी तेजीत आहे. एरंडी, तेल, तेलबिया, शेंग, सोयाबीन, मोहरी, सरकी, सूर्यफूल तेजी राहणार आहे. 18 तारखेला सोने चांदी सारखी तेजी. दिनांक 26 तो राहील. पाऊस कमी होईल. मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, गहू याच्यामध्ये तेजी राहणार आहे. याच्यानंतर आपण आता 19 तारखेचं घेणार आहोत. 19 तारखेला सोने चांदीत मामूली मंदी येईल पण तेजी पुढे सरकेल. गूळ, एरंडी, तेल, शेंग, गहू, बाजरी, ज्वारी, मका धान्य बाजारात तेजी. 20 तारखेला 20 ऑगस्टला सर्वच बाजारात सर्वसाधारण मंदी राहणार आहे पण पुढे तेजीचे योग आहेत. 21 ऑगस्टला सोने चांदी तेजी, उडीद, मूग, गूळ, साखर तेजी राहणार आहे. 22 तारखेला सोने चांदी तेजी, हरभऱ्यात चांगलीच तेजी मंदी राहील. 23 तारखेला सोने चांदी तेजी, सर्वसाधारण धान्य तेजी. 24 तारखेला सोने चांदी, गूळ, साखर, कापूस, धणे, बटाटे, कांदे, लसूण, गहू, ज्वारी तेजीचे योग. 25 ऑगस्टला कापूस, कापड, सूत, रुई तेजी. मुंबई, गुजरात तुफानी पाऊस, सर्व डाळीमध्ये तेजी मंदीचे खेळ. सोने चांदी मामूली मंदी. 26 ऑगस्टला सोने चांदी तेजी, तेलबिया तेजी आणि साधे काळे मिरेत मंदी. 28ला नैसर्गिक आपत्ती येईल. उभ्या पिकाची नासाडी होईल. धान्य बाजारात मंदी राहील. 29ला सोने चांदी तेजी, 30 तारखेला तेजी आणि 31 तारखेला चांदीमध्ये मंदी येण्याची संभावना आहे. असे योग आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता हे ग्रहाच्या सान्निध्यानुसार आमचा व्यापारशास्त्राचा कुठल्याही अणुमात्रही आमचा संबंध नाही. आमचा संबंध ज्योतिषशास्त्राशी. ज्योतिषशास्त्रात जे काही सूत्र असतात त्याच्यानुसार आम्ही तेजी मंदी वर्तवित असतो. नफा तुमचा, नुकसान पण तुमचे. कारण हे भविष्यवाणी
कितपत खरी ठरते, काय ठरते हे तुम्ही अनुभवाने बघायचं आहे. का मी मुदतीच्या अगोदर देत आहोत. आपले अनुभव, आमची भविष्यवाणी आणि इतर काही तुमचे काही संबंधित असते अंदाज, ते धरूनच आपण व्यापार करावा. असं असताना यंत्रसिद्धीचं वाटप सुरू झालेलं आहे. ज्यांना हवं असेल त्यांनी मागून घ्यावं. जे रावेर कार्यालयात येतील त्यांना पण आम्ही देण्यात आहोत. मी 2 तारखेला स्पीड पोस्ट पुणे येथून सांगली मुजावरकडे एक लेख मला पाठवलेली आहे. त्यांचा दिशावर व्यापार पेपर आहे. दिशावर व्यापार पेपर असत असताना आता पुणे आणि आपण जर पाहायला गेले तर काही लांब नाही आहे. म्हटलं रावेरून करण्यापेक्षा आपण पुण्याला जात आहोत. पुण्याला आल्याच मी 11च्या सुमारास जवळपास असेल, 10-11च्या सुमारास सकाळी लक्ष्मी रोडला असलेलं पोस्ट ऑफिसमधून 2 तारखेला स्पीड पोस्टाने केलेलं आहे. जवळजवळ 82 रुपये मला लागलेले आहेत. परंतु आज 6 ऑगस्ट झाले तरी ते स्पीड पोस्ट मिळालेलं नाही. मग स्पीड पोस्टाचा काय भुर्दंड आम्ही द्यावा? साध्या पोस्टाची कथा याच्यावरून कशी असेल याच्यावरून आपल्याला लक्षात येते. अंदाजे बांधता येतो की यांचा कारभार कसा असेल. 2 तारखेचं स्पीड पोस्ट सुरेश बोरकर आणि मी पाठवला आहे मुजावर सांगली दिशावर व्यापार यांच्याकडे. आज मी विचारणा केली तर आजही ते मिळालं नाही. परंतु त्यांनी तिकडनं चौकशी केली तर त्या पुण्याला अजून तिथेच पडलेलं असं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे आता आपण कुरिअरचा विश्वास आहे नाही असं असताना आपण पोस्टाचा सरकारीकरणाचा विश्वास ठेवून करतो मी नेहमी. माझे अनेक स्पीड पोस्ट असतात. पण असं असलं तर काय आहे एक प्रश्नचिन्ह. कारभार सगळा भोंगळ होत चाललेला आहे. पोस्ट खातं आमच्या घरापासून फार दूर आहे. गावामध्ये पोस्ट नाही, पोस्टाची शाखा नाही, पोस्टाचा साधा डबा पण रावेर गावात नाही आहे. आणि कुठे पुढारी याचा विचार पण करत नाही आहे. जे जरुरी आहे, जे आवश्यक आहे, त्यांच्या तो मनातही विचार नाही आहे. असो, एक सहज सांगितलं, कारण तक्रार करून उपयोग नाही. कोणाकडे तक्रार करणार, काय सांगणार, कसं करणार. परंतु चिंता, काळजी मनामध्ये निर्माण होते शासकीय व्यवस्थेबद्दल. असो, आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देऊया. यंत्रसिद्धी ज्यांना हवी असेल त्यांनी मागून घ्यावी. मोबाईल करावा, मला विचारावं. 3 यंत्रसिद्धी आहे. पहिलं यंत्र हे लक्ष्मी योगाचं आहे, दुसरं स्थिर योगाचं आहे आणि तिसरं हे सर्व कार्यसिद्धीचं आहे. सर्वांना दिसेल अशीच आपल्याला लावायची आहे. दिशेला महत्त्वाने अभिमंत्रित करून दिले असल्याने तुम्हाला विशेष स्थापनविधी करण्याची आवश्यकता नाही. आपण न्याल त्यावेळेला आपण बोलूया, त्यावेळेला अधिक माहिती देता येईल. आजच्या कार्यक्रमाला विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याला समापन करतो.